पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडच्या हदगाव तालुक्यात कडकडीत बंद। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आलाय। पाण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक। शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिक आक्रमक। रास्ता रोको करत मनपा अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। रत्नागिरीतील 600 कोटींच्या जलजीवनमधील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल। रत्नागिरी लाचलुचपत विभागासह रत्नागिरी पोलिसांना नोटीस। जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले। पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयए ऍक्शन मोडवर आली आहे। एनआयए कडून घटनास्थळाचे डिजिटल मॅपिंग पूर्ण झालेलं आहे। तर सापडलेली रिकामी काडतूसही फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले। भिवंडी शहरातील अनधिकृत केबल धारकांवर महानगरपालिकेची कारवाई। अनधिकृतपणे लावण्यात आलेले केबल वायर, ऑप्टिकल फायबर केबल काढण्याचे आयुक्तांचे निर्देश। दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट। पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे। सामान्य नागरिकांची पंतप्रधानांकडे मागणी। बीडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र 5 वर्षांपासून विद्युत जोडणीपासून वंचित। त्यामुळे कार्यरत डॉक्टरांना रुग्णांना पायाभूत सुविधा देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय। मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासमोर अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर। आराखड्याचा तात्काळ प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्याचे दिले आदेश। जो हिंदुस्तान पे आंख उठाएगा उसकी आंख निकालेंगे। हातात तलवार घेऊन भाजपा नेत्या। नवनीत राणांचा पाकिस्तानला इशारा। भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा नवनीत राणांकडून तीव्र निषेध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।